नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर फायनली नवी मुंबई महानगरपालिकेने तुमच्या क्वेश्चन पेपरची किंवा तुमच्या एक्झामची आन्सर की ही लाईव्ह केलेली आहे. आता ही आन्सर की तुम्हाला 23 जुलै पासून ते 25 जुलै म्हणजे ह्या 3 दिवसापर्यंत दिसेल आणि त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन सुद्धा रेज करू शकता आणि प्रत्येक ऑब्जेक्शनसाठी तुम्हाला 100 रुपये लागतील. आता तुम्हाला आन्सर की बघण्याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथे जा, मग तुम्हाला ही विंडो ओपन होईल. मग इथे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका, पासवर्ड टाका आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा. पण जर तुमच्यापैकी कोणी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड विसरला असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर हा तुमच्या ईमेलवर आलेला असेल किंवा तुम्ही एखाद्या प्रिंटसाठी जर पीडीएफ काढली असेल तर त्या पीडीएफ वर तुम्हाला तो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल. पण पासवर्डच्या बाबतीत जर पासवर्ड विसरला असेल तर तुम्हाला इथे फॉरगेट युजर आयडी किंवा पासवर्ड करायचा आहे. नंतर तुम्हाला ही विंडो ओपन होईल. नंतर इथे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा युजर आयडी टाका आणि हा कॅप्चा फिल करून तुम्हाला इथे फॉरगेट युजर आयडी वर क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला एनएमसी कडनं एक टेक्स्ट मेसेज येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला पासवर्ड आणि तुमचा युजर आयडी भेटून जाईल. ठीक आहे. मग तो भेटल्यानंतर पुन्हा लॉग इन वर क्लिक करा आणि ह्या विंडोवर येऊन पुन्हा तुम्ही लॉग इन करा, म्हणजे तुमचं लॉग इन होऊन जाईल. आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ही विंडो दिसेल. मग तुम्हाला अप्लाय फॉर पोस्ट वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ज्या इथे पोस्ट भरल्या असतील त्या तुम्हाला दिसतील आणि त्यांच्या समोर जे आय बटन आहे त्या आय बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, ज्या पोस्टचा तुम्हाला पेपर बघायचा आहे. मग क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे डिटेल्स दिसतील आणि इथे कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणून बटन येईल, त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक हिअर वर क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला तुमचा क्वेश्चन पेपर आणि त्याची आन्सर की दिसून येईल. आता क्वेश्चन पेपर किंवा आन्सर की दिसल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं आहे तर तुम्हाला तो क्वेश्चन पेपर किंवा आन्सर की हा सेव्ह करायचा आहे. सेव्ह कसा करायचा तर प्रिंट ह्या बटनावर क्लिक करा आणि क्लिक केल्यावर तुम्हाला प्रिंट विंडो ओपन होईल. मग तुम्ही इथे सेव्ह ॲज अ पीडीएफ तुम्ही चेक करा आणि मग नंतर तुम्ही तो क्वेश्चन पेपर हा सेव्ह करा. तर अशा प्रकारे सगळ्यांनी स्वतःचा क्वेश्चन पेपर सेव्ह करायचा आहे. आणि एक लहानशी रिक्वेस्ट असेल, तुमच्यापैकी जर कोणाला मला क्वेश्चन पेपर शेअर करता आला तर तो 8390200921 ह्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे. हा क्लासचा नंबर आहे, त्यावर तुम्हाला तो क्वेश्चन पेपर हा व्हॉट्सअप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन पेपर दिसेल, त्यामध्ये हा चेक केलेला ग्रीन कलरचा ऑप्शन असेल तो तुमचा करेक्ट ऑप्शन असेल किंवा करेक्ट आन्सर असेल आणि तुम्ही सिलेक्ट केलेला जे आन्सर असेल ते तुम्हाला इथे दिसेल आणि ते जर करेक्ट असेल तर तुम्हाला इथे 2 मार्क दिसतील, अदरवाईज 0. तर अशा प्रकारे तुम्ही टोटल तुमचे मार्क काउंट करायचे आहेत, म्हणजे बरोबर जेवढे क्वेश्चन येतील त्याला 2 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला तुमचे टोटल मार्क हे दिसून जातील. कारण ह्याला निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तेच तुमचे टोटल मार्क्स आहेत. आता हे टोटल मार्क काउंट झाल्यानंतर माझी एक पुन्हा तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट असेल की सगळ्यांनी त्यांचे मार्क्स हे मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत आणि त्या मार्क्स बरोबर तुमची पोस्ट सुद्धा मेन्शन करायची आहे की कुठल्या पोस्टसाठी तुम्ही एक्झाम दिली होती. त्यामुळे मला कट ऑफ प्रेडिक्ट करायला थोडीशी मदत होईल आणि कट ऑफ प्रेडिक्शनचा सुद्धा मी व्हिडिओ लवकरच घेऊन येईल. आणि सगळ्यांचे मार्क्स काउंट झाल्यानंतर इव्हनिंगला मी एक पोल सुद्धा ठेवेल, प्रत्येक पोस्टसाठी एक पोल ठेवेल. त्यामध्ये तुमची मार्क रेंज तुम्हाला तिथे क्लिक करायची आहे की कुठले मार्क्स तुम्हाला किती मार्क्स तुम्हाला भेटलेले आहेत. त्यावरनं तुम्हाला सुद्धा एक अंदाज येऊन जाईल. पण तो एक अंदाजच असेल, कारण ही एक्झामला नॉर्मलायझेशन मेथड आहे, नॉर्मलायझेशन होणार आहे, त्यामुळे काही मार्क्स हे कमी जास्ती होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. पुढे तुमच्यापैकी कोणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी अभ्यास करत असेल तर त्या रिलेटेड व्हिडिओ सुद्धा मी आता अपलोड करत आहे आणि त्या एक्झामसाठीचे नोट्स सुद्धा मी प्रिपेअर करत आहे. नोट्स प्रिपेअर झाल्यानंतर माझा हा व्हिडिओ येईल, तो तुम्ही सगळ्यांनी बघायचा आहे. त्यामध्ये मी तुम्हाला कशी एक्झाम क्रॅक करायची त्याबद्दल इन्फॉर्मेशन देईल. ठीक आहे. आता पेपर रिचेक करताना तुम्हाला जर कुठल्या क्वेश्चनवर डाऊट असेल आणि त्याचा ऑब्जेक्शन तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्हाला इथे ऑब्जेक्शन फॉर्मवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे प्लसचं जे बटन आहे इथे तुम्ही क्लिक करा. नंतर ह्या इन्स्ट्रक्शन वाचून घ्या किंवा क्लोज बटन दाबा. मग तुम्हाला ऑब्जेक्शन फॉर्म ओपन होईल. हा ऑब्जेक्शन फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आपोआप ऍप्लिकेशन नंबर दिसेल, ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिसेल, नेम दिसेल, मोबाईल नंबर दिसेल, ईमेल आयडी दिसेल आणि ग्रुप, कॅडरे नेम, एक्झाम डेट आणि शिफ्ट तुमची दिसून येईल. आता तुम्हाला टाकायचं काय आहे तर इथे क्वेश्चन आयडी नंबर टाकायचा आहे. ज्या क्वेश्चनचा तुम्हाला डाऊट आहे त्या क्वेश्चनचा तुम्हाला इथे क्वेश्चन आयडी पुट करायचा आहे. आता हा क्वेश्चन आयडी भेटेल कुठे तर तुम्ही आन्सर की ओपन केल्यानंतर तुम्हाला ज्या क्वेश्चनवर डाऊट आहे त्याचा क्वेश्चन आयडी तुम्हाला इथे भेटेल. हा तुमचा क्वेश्चन आयडी आहे. तो क्वेश्चन आयडी नंबर इथून सिलेक्ट करा. नंतर तुमची इथे लँग्वेज सिलेक्ट करा. त्यानंतर नेचर ऑफ ऑब्जेक्शन, त्यामध्ये त्या क्वेश्चनवर तुम्हाला का डाऊट घ्यायचा आहे
तो क्वेश्चन इनकरेक्ट आहे म्हणजे चुकीचा आहे, का तो आउट ऑफ सिलेबस टाकलेला आहे, का त्याचे दिलेले ऑप्शन हे सगळे इनकरेक्ट आहेत, किंवा मल्टिपल आन्सर की चुकून मार्क झालेले आहे, का एनएमसीने तुम्हाला इनकरेक्ट आन्सर की दिलेली आहे. तर तुम्ही जे पण तुमचं रिझन असेल ते इथनं सिलेक्ट करा. मोस्ट ऑफ द सगळ्यांचं काय येईल तर इनकरेक्ट आन्सर की हेच येणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जर रिमार्क्स द्यायचं असेल तर यस करा, अदरवाईज नो करा. पण सगळ्यांनी रिमार्क्स हे द्यायचं आहे आणि जो पण तुम्ही रिमार्क्स द्याल तो तुम्हाला इंग्लिशमध्येच द्यायचा आहे. कोणीही मराठी ते टाईप करायचं नाही, तो तुम्हाला इंग्लिशमध्ये द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तो क्वेश्चन का राईट आहे त्या संबंधित जर काही डॉक्युमेंट असेल, म्हणजे एखाद्या पुस्तकाचं तुम्हाला पेज असेल, माहिती असेल की इथे ह्या पेजवर लिहिलेलं आहे त्याप्रमाणे हे आन्सर बरोबर आहे, तर त्या पुस्तकाचं ते पेज आणि त्या पुस्तकाचं फ्रंट पेज सुद्धा, त्याच्यामध्ये त्याचा ऑथर सुद्धा दिसला पाहिजे आणि त्याचं पब्लिकेशन सुद्धा दिसलं पाहिजे. किंवा जर रिझनिंगचा क्वेश्चन असेल तर तो तुम्हाला सॉल्व करून तिथे एका पेपरवर टाकायचा आहे आणि तो सॉल्व केलेला रिझनिंगचा क्वेश्चन त्याच्या आन्सर सगट तुम्हाला इथे पीडीएफच्या स्वरूपात किंवा जेपीजीच्या स्वरूपात अपलोड करायचा आहे. जेवढे तुम्हाला डॉक्युमेंट जमतील तेवढे त्याच्या संबंधी अपलोड करा. मॅक्झिमम तुम्ही 3 अपलोड करू शकता. तर हे तुम्हाला सगळ्यांना अपलोड करायचं आहे, तुम्हाला जर क्वेश्चन तो बरोबर करायचा असेल तर. क्लिअर आहे? मग तुमचं 100 रुपये तुम्हाला पेमेंट करावे लागेल. सॉरी, त्याआधी तुम्हाला सबमिट करावे लागेल आणि मग नंतर पेमेंट करायचं आहे. पुन्हा तुम्हाला अजून एखाद्या दुसऱ्या क्वेश्चनसाठी जर ऑब्जेक्शन रेज करायचं असेल तर पुन्हा या अधिक बटनवर क्लिक करा आणि पुन्हा सेम पुन्हा तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे आणि मग पैसे भरून सबमिट करायचं आहे. प्रत्येक फॉर्मसाठी किंवा प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्हाला 100 रुपये एक्स्ट्रा लागतील. क्लिअर आहे? तर चला, होप करतो सगळ्यांना मी जे काय सांगितलं ते समजलं असेल. तर सगळ्यांनी तुमचा आन्सर की हे चेक करा आणि त्याचे मार्क्स हे मला कमेंट बॉक्समध्ये टाका तुमच्या पोस्ट सगट. आणि पुन्हा एकदा सांगतो, जे विद्यार्थी केडीएमसी भरतीसाठी किंवा DMAR भरतीसाठी प्रिपेअर करत असतील तर त्या संबंधीचे व्हिडिओ माझे लवकरच येतील. तर सगळ्यांनी चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करायचं आहे आणि V2 अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे. चला, थँक्यू.